ज्या क्षणाला तुमचा जो इन्कम आहे तुमच्या खर्चापेक्षा जास्ती होईल त्यावेळेपासून तुम्ही फायनान्शियली फ्री झाला तर समजून जा. किती पैसे कमवतो इम्पॉर्टंट नाही आहे. इट्स नेव्हर अबाउट हाऊ मच मनी यू मेक, इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे? सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. लोक सॅलरी टू सॅलरी जगतात, म्हणजे 31 तारखेची वाट बघत राहतात. 21 तारखेला पैसे संपतात, मग त्या 10 दिवसात सगळं घडी विस्कटते आणि ती एकदा घडी विस्कटली की ती वर्षानुवर्ष तशी चालत होते. हे कशामुळे घडतंय आणि यातनं कसं बाहेर पडलं पाहिजे? लोक त्या पैसे कमवण्याच्या गर्दीत इतके अडकलेले असतात की त्यांनी अकाला वेळच नाहीये. मग म्हणतात की नाही मी स्ट्रेसमध्ये आहे, मी अँझायटीमध्ये आहे. फायनान्शियल म्हणजे याच्या नावे नाही आहे की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मला पाहिजे ते काम करेन, पाहिजे ते खरेदी करेन. तो मटेरियलिस्टिक व्ह्यू झाला. रिअल व्ह्यू काय आहे की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे असतील, मी फायनान्शियली फ्री असेल, तर माझ्याकडे वेळ असेल जो माझा असेल. तुमचं फायनान्शियल स्टेटस या कागदावर ठरतं, ज्याला आपण म्हणतो फायनान्शियल स्टेटमेंट. एक वही घ्यायची, त्याच्यामध्ये 4 चौकोन करायचे. पहिल्या चौकोनामध्ये लिहायचं इन्कम, दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं एक्सपेन्सेस, खर्च. अगदी चहा पिला तरी खर्च द्या. थोडंसं लोकांना वाटतं काय चिंदी चोरगिरी करतोय असं वाटेल. त्याच्या खाली लिहा ॲसेट्स आणि उजवलेल्या लायबिलिटीज. कारण तुमचं लाईफस्टाईलचं पिक्चर ह्या कागदावरती आहे. लोन घेऊ नका, कसं लोन तुमच्यासाठी वाईट आहे, गुड लोन बॅड लोन असं बोलतात. तर लोनकडे काय पद्धतीने बघितलं पाहिजे आणि कोणते त्याला एक बेस पॅरामीटर्स किंवा क्रायटेरियाज लावले पाहिजेत घेताना? हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धन दौलतच्या या खास सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण फायनान्शियल फिटनेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आपण पैसा म्हणजे काय, अंडरस्टँडिंग मनी हा पार्ट कव्हर केला. आता आपण समजून घेणार आहोत की हा पैसा ठेवायचा कसा. कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की पैसा येतोय पण तो राहत नाही, जातोय, सतत पैसा जातोय. नक्की कशामुळे जातोय पैसा, काय होतं आहे? म्हणजे आपण जेव्हा अगदी सुरुवातीला पैसे कमवत होतो तेव्हाही पैसा राहत नव्हता. आता 5-10 वर्ष जॉब केला आहे, 20-20 वर्ष काम केलं आहे, तरी पैसा राहत नाही. बिझनेस मोठा झाला तरी पैसा राहत नाही. नक्की काय चुकतं आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत. सो आत्ता ना मी ज्या वेळेला माझ्या मित्रांशी बोलतो, माझ्या रिलेटिव्समध्ये मोठ्या लोकांशी बोलतो किंवा आजूबाजूला अगदी लहान जे जॉब करतात त्यांच्याशी बोलतो, तेव्हा एक लक्षात येतं की प्रत्येकाला ना कुठंतरी पैशाचं टेन्शन आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स टेन्शनमध्ये ना 1 नंबरचं टेन्शन काय तर पैशाचं टेन्शन आहे. म्हणजे असं नाही आहे की रिलेशनशिपचं टेन्शन असतं, पण त्याचाही बऱ्याचदा बघितलं तर त्याचा मूळ भाग कुठंतरी पैशाच्या टेन्शनशी कनेक्टेड असतो. परफेक्ट. आणि हे लक्षात येतं की म्हणजे अगदी आमच्या घरी ज्या ताई येतात त्यांनाही पैशाचं टेन्शन आहे, मलाही पैशाचं टेन्शन आहे. माझ्याकडे जे क्लायंट्स येतात जे कोट्यावधी कमवतात त्यांनाही पैशाचं टेन्शन आहे. हे असं कसं काय बाबा? म्हणजे असं वाटतं ना की नॉर्मली खूप पैसे आले की पैशाचं टेन्शन जाईल, तरी पैशाचं टेन्शन आहे. हे असं कसं होतंय? हे जर समजून घ्यायचं असेल ना तर काही मूळ मुद्द्यांच्यावरती आपल्याला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं. अगेन इट्स सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. आता आपण एक व्यक्ती घेऊ, एक नोकरदार व्यक्ती आहे. उदाहरण स्पेसिफिकली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे किंवा डॉक्टर आहे फॉर एक्झाम्पल, किंवा कुठेही नोकरी करतो, गव्हर्नमेंट सेक्रेटरीजमध्ये नोकरी करतो, राईट. अशा असंख्य उदाहरणं आहेत. त्या व्यक्तीला पैशाचा स्ट्रेस आहे. म्हणजे पैसे कमी आहेत, पैसे कमी नाहीत म्हणण्यापेक्षा कमावलेल्यापेक्षा पैसे खर्च जास्ती होते. आमदनी 98, खर्चा रुपये, राईट. मग या व्यक्तीची थॉट प्रोसेस काय असते? यार मला पैसे भरपूर पाहिजेत. बरोबर. ही थॉट प्रोसेस असते ना. मग त्याच्या दृष्टीत जेव्हा तो आपलं ॲनालिसिस करतो तर व्हॉट इज अ प्रॉब्लेम? पहिल्यांदा काय होतं? पैसे नाही आहेत. बिकॉज दॅट इज ऑन द फोर फ्रंट, राईट. पैसे नाही आहेत हे फोर फ्रंटवरती आहे. मग तो काय म्हणतो? अरे पैसे नाहीत तर मग काय करायला पाहिजे? पैसा कमवायला पाहिजे. म्हणजे हाऊ डू आय सॉल्व दिस प्रॉब्लेम? बाय अर्निंग मोर मनी. तहान लागले, पाणी नाही तर काय, पाणी आणलं. बरं. हाऊ डू अर्न मनी? नाव आता या केसमध्ये होतं काय बघा, माझ्याकडे पैसा नाही आहे, मग हाऊ डू आय रिझॉल्व दिस? कित्येक फोन येतात, राईट. तुम्हाला पर्सनल लोन अवेलेबल आहे, तुम्हाला हे अवेलेबल आहे. सर तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला 4 लाख रुपये पर मंथ काय ते स्पेंडिंग लिमिटचं आम्ही क्रेडिट कार्ड देतो आहे. किंवा असंही होतं, तुम्ही कुठेतरी जाता, राईट. म्हणजे नेटवर्क मार्केटिंगच्या प्रोफेशनवरती जाता, एमवे असेल, हर्बल लाईफ असेल, किंवा असंख्य जे गोष्टी आहेत, किंवा अशा कुठल्या गोष्टींकडे जाता जिथे ते पॉन्झी स्कीम्स असतात, राईट. म्हणजे इतकं तामझाम असतो की डायरेक्टर लेवल, या लेवल, ही गाडी ती गाडी, या व्यक्तीने एका वर्षामध्ये एवढे पैसे कमवले. मुंबईत जे झालं आता ते मुंबईत झालं, प्रत्येक ठिकाणी होतं. म्हणजे दर 6 महिन्यांमध्ये आपल्याला कळतंच, राईट.
अशा ठिकाणी गेल्यानंतर माणूस काय म्हणतो की हायला इथं फास्ट मनी आहे. व्हॉट इज अ प्रॉब्लेम? पैसा आय डोंट नाही. हॅव मनी. मग ते फॉरेक्सची स्कीम आली, 1,00,000ला 10% दर महिन्याला परतावा आला, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जातो. द वाय डू वी डू दिस? बिकॉज आय हॅव अ प्रॉब्लेम, आय डोंट हॅव मनी टू रिझॉल्व दॅट. राईट. आणि जितके सगळे लोक आहेत ना, हे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, जे फायनान्शियल स्ट्रेसमध्ये, हे यांच्यासाठी एकदम सॉफ्ट टार्गेट आहे. एकदम सॉफ्ट टार्गेट. अगदी तुम्हाला आता जे सुळसुळाट चालला होता मध्ये की एका फोनवरती कर्ज, 50,000चं कर्ज, 25,000चं कर्ज, राईट. म्हणजे तुम्हाला काहीच द्यायचे नाही, डॉक्युमेंट काही द्यायचे नाहीत, पण त्याच्यामध्ये आपले पैसे किती जातात हे कुठं बघतोय आपण. तेव्हा पहिला विषय काय होतो व्यक्तीच्या डोक्यामध्ये की यार मला पैसे कमवायचे आहेत, मग कसे का असे ना ते. मग त्यावेळेस आपण इमोशनली सगळं बंद करून टाकतो आणि म्हणतो की नाही यार इथं आपण करू. आता इथं आपण करू जेव्हा करायला जातो ना त्यावेळेस मग तो जरी मी स्ट्रेसमध्ये असेल, मग तो काहीतरी विकेल, काहीतरी घाण ठेवेल किंवा अजून कुठून पर्सनल लोन काढेल, क्रेडिट कार्डवरती पैसे टाकले आणि त्या स्कीममध्ये पैसे लावतो. म्हणजे काय की आपण प्रॉब्लेम जो आहे करायचा प्रयत्न केला. हाऊ डू आय सॉल्व द प्रॉब्लेम? म्हणजे काय, माझा कोर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, माझा कोर आहे डॉक्टर, माझा कोर आहे तुमचं हे पॉडकास्ट करणं, माझा कोर आहे फायनान्शियल फिटनेस करणं, माझा कोर आहे शेती. माझा कोर ॲक्टिव्हिटीमध्ये मी दुर्लक्ष करून एक नवीन ॲक्टिव्हिटी करायला चालू करतो. श्रोते मंडळींना प्रश्न आहे, अशी जी आपण दुसरी ॲक्टिव्हिटी केलेली आहे, त्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटी आपण लाईफ टाईम कंटिन्यू करतो का काही वर्षाने बंद करतो? तुम्हाला काय वाटतं? 99% केसामध्ये तर बंद करतो. बंद होतात. नाही, बंद होतात ती गोष्ट वेगळी आहे, पण काही काही गोष्टी अजूनही चालू आहेत ना. पण तरी मी ती ॲक्टिव्हिटी बंद करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पॉन्झी स्कीम जाऊ दे, असं किती करू शकतो. नाही, शार्दूलचं ते पॉडकास्ट भारी आहे, आता मी शार्दूलवर पार्टनरशिप करतो, असं पण होऊ शकतं ना. किंवा यांच्यावर मी काहीतरी करू शकतो, किंवा मी याच्यासारखंच काहीतरी वेगळं करू शकतो, मी पार्ट टाइम ट्रेडिंग करतो. पार्ट टाइम ट्रेडिंग करतो. मग हे सगळ्या गोष्टी कालांतराने बंद होतात. म्हणजे काय, माझा कोर सोडून मी त्या नवीन थॉट प्रोसेसला जातो. आणि 99.99% हे ज्या नवीन ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या असतात ना, या पहिल्या 6 महिन्यात बंद होतात. कालांतराने असं लक्षात येतं प्रत्येक व्यक्तीच्या, ओ शिट, मी तर फायनान्शियल प्रॉब्लेम रिझॉल्व करण्यासाठी ही नवीन ॲक्टिव्हिटी केली. या ॲक्टिव्हिटीमुळे नवीन ठिकाणी माझा वेळ वाया गेला, जुन्या ठिकाणी जसं माझा कोर आहे तिथं मी वेळ देऊ शकलो नाही, तिथलं पण इन्कम कमी झालं, इथनं खिशातून पैसे जास्त गेले, गुंतवलेले पैसे पण गेले. अगेन वी गो टू बॅक टू स्क्वेअर वन. सो वेअर इज द प्रॉब्लेम? अगेन सायकॉलॉजी ऑफ मनी. मी मागच्या एपिसोडला सांगितलं होतं की स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. द क्वेश्चन इज सिम्पल. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारणं आवश्यक आहे की मी फायनान्शियल स्ट्रेसमध्ये का आहे. कारण त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे ना, माझ्याकडे नाही आहे, की तुमच्याकडे नाही आहे, किंवा आजूबाजूच्याकडे नाही, कुठल्या कन्सल्टंटकडे पण नाही आहे, आणि कुठल्या ब्रह्मदेवाकडे पण नाही. एकाच व्यक्तीकडे उत्तर आहे की मी फायनान्शियल स्ट्रेसमध्ये का आहे, हे ती व्यक्तीच आहे. व्हाय आय एम इन फायनान्शियल स्ट्रेस. आता ज्यावेळेस या गोष्टीचं उत्तर मिळेल ना, त्यावेळेस साक्षात्कार घडतो. म्हणजे काय की हे लक्षात येतं की ओ शिट, माझा तर खर्च जास्ती आहे. सिम्पल आहे ना. सिम्पल आहे. कितीही तुम्ही पैसे खर्च केले, मानसिकता बदलली नाही, खर्च करण्याची टेंडन्सी बदलली नाही, आणि असं गुरुदुरून चालू की वरच्या एका बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस मिळाला, मग तुमची थॉट प्रोसेस तीच आहे ना. ती जे थॉट प्रोसेस जर तीच असेल, कितीही पैसे आले तुम्ही पैसे घालवणारच आहे. शेवटी तुमचं जी काय विचारसरणी आहे ना, की मला आलेल्या पैशाचं नियोजन करणं आवश्यक आहे, तुम्ही पूर्वी केलं नव्हतं, आत्ताही करणार नाही. त्यामुळं असं हे इम्पॉर्टंट आहे की जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला आतून काम करायला पाहिजे. म्हणजे इनर वर्ल्ड क्रिएट्स युअर आउटर वर्ल्ड. म्हणजे फर्स्ट यू नीड टू अंडरस्टँड की व्हाय आय एम इन मनी स्ट्रेस. आणि एकदा तुम्हाला व्हाय कळलं ना, मग जीवन एकदम सोपं आहे. मग आपण करतो हाऊ डू आय डू इट? खर्च कमी करा, इकडे तिकडे पळायची गरज लागत नाही. हाऊ डू आय डू इट? माझ्या कोरवरतीच काम करा. हाऊ डू आय डू इट? कोरवरती 10% एक्स्ट्रा कसं करायचं? त्याचं तुम्हाला ताणच नाही आहे, अँझायटी नाही आहे, नवीन पैसे लावायचे नाही आहेत, नवीन सिस्टीम करायची नाही, काहीच नाही. जे तुम्ही इतकं करत आला त्याच्यामध्ये फक्त वृद्धी करायची. असा कुठलाच धंदा नाही, अशी कुठलीच ॲक्टिव्हिटी नाही की ज्याच्यामध्ये ग्रोथ नाही आहे. आपल्याला नेहमी वाटत असतं नाही माझ्यापेक्षा त्याचा धंदा भारी आहे, असं नाही, पण माझ्या धंद्यामध्ये कोणीतरी चांगलं करत असतंच ना. त्यामुळे एकदा हाऊ कळलं ना, देन यू कॅन रिझॉल्व की व्हॉट डू आय डू इट. त्यामुळं सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पैशाचा प्रॉब्लेम एक्सटर्नल आहे, पण तो रिझॉल्व होतो इंटरनल. त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारला आवश्यक आहे की मी फायनान्शियल स्ट्रेसमध्ये का आहे. एक्सेस गोष्टी, ॲडिशनल गोष्टी करून आपण सुपरफिशियल लेवलला पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व करायला गेलो तर आपण आयुष्यभर कधीच
पैशाच्या स्ट्रेसमधनं बाहेर पडणार नाही. वा, म्हणजे सर बेसिकली हे जे लोकांना असं वाटत असतं, कारण मी बऱ्याचदा जेव्हा मगाशी म्हणालो तसं बोलतो, लोकांना तर नाही रे माझा पगार कमी आहे म्हणून प्रॉब्लेम आहे, नाही रे माझ्या घरचं खूप डिमांडिंग आहेत त्याच्यामुळे होतं आहे, नाही रे मार्केट डाऊन आहे आत्ता म्हणून प्रॉब्लेम आहे, हे 4 EMI संपले ना माझे की मग होऊन जाईल, ते एक लोन काढलं तर ते झालं की संपेल. हे नाही आहे, सिम्पल कारण आहे तुमचा खर्च तुमच्या इन्कमपेक्षा जास्त आहे, एवढंच मेजर कारण आहे तुमच्याकडे फायनान्शियल स्ट्रेस असण्याचं. परफेक्ट. आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. जरी खर्च जास्ती असला तरी तुम्ही इन्कम कमवताना तुम्ही ॲडिशनल गोष्टी न करता स्वतः जिथं स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती काम केलं तर इन्कम वाढलं. इन्कम हे वाढलंच पाहिजे, समजून घ्या. म्हणजे आलेल्या याच्यावरतीच कायमस्वरूपी मी काय म्हणतात ते सेव्हिंग्जवरती नुसतं जगून उपयोग नाही, त्याच्यानं काय होणार नाही, राईट. तुम्हाला वेल्थ क्रिएट करायलाच पाहिजे. पण वेल्थ क्रिएट करण्यासाठी एक्सटर्नल फॅक्टर्स नाही, तुम्ही इंटरनल काय आहे, तुमची स्किलसेट काय आहे, तुमची थॉट प्रोसेस काय, तुमची बिलीफ सिस्टम काय, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे ना. हे जर समजलं नाही तर माझ्यावरती मी कामच करत नाही, आणि मी जर माझ्यावरती काम नाही करत माझी ग्रोथ कशी होईल. म्हणजे मी शेअर मार्केट, FD, RD हे सगळं करायच्या आधी पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे, जी माझी मेन नदी आहे पाण्याची ती शुद्ध आहे का, त्याचा फ्लो कसा वाढेल. ॲब्सोल्युटली. कसं आहे, इंटरनल म्हणजे इनर वर्ल्डवरती जर काम नाही केलं तर ग्रोथ कशी होणार. आता एक साधे एक्झाम्पल घेऊ आपण. कुठली नदी असेल, आपण गंगा नदी घेऊ. आम्ही हिमालयात जात असतो, राईट. छोटंसं उगम आहे, पण नंतर इतके स्ट्रीम्स त्याला ॲड होत जातात की एकदम जायंटिक गंगा होऊन जाते. तसंच आपल्या आयुष्यामध्ये इन्कम हे वाढलंच पाहिजे, पण एका रात्रीत आपण जे आता पॉन्झी स्कीम्स बघतो किंवा जे काही दिखावा दिसतो, झटपट इन्कम दिसतो, इट इज नॉट लाईक दॅट. एवढी मोठी गंगा, ती पण निसर्ग काय सांगतो की छोटे छोटे स्ट्रीम्स घेत जा पोटात, तरच सगळ्या गोष्टी होत राहतात. तसंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या धंद्यामध्ये करणं खूप आवश्यक आहे, तुमच्याच कोर ॲक्टिव्हिटीमध्ये. म्हणजे काय होतं की मग त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येत राहतात, मग तुमचं इन्कम मल्टिपल लेवलला चालू होतं. आता नोकरदार माणसांसाठी काय करायचं. आता हे तर बिझनेसमन भरपूर गोष्टी करू शकतो ना. आता नोकरदार माणूस काय करू शकतो की ज्या एक्झिस्टिंग त्यांच्याकडे जो पैसा आलेला आहे ना, तो व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवू शकतो, आणि तो जर गुंतवला तर तिथून पण त्यांचे छोटे छोटे इन्कम यायला चालू होतील. म्हणजे फायनान्शियल स्ट्रेसमधून बाहेर पडायसाठी एकदमच पैसा मिळाला पाहिजे अशातला बघा, यू नीड टू क्रिएट अ सिस्टम. आणि त्यासाठी आत तुमच्या मनामध्ये काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही असं नेहमी सांगत असतो, कुठल्याही व्यक्तीचं जर यश आहे ना आणि अपयश याच्यामध्ये अंतर फक्त हा कान ते हा कान आहे. या कानापासून या कानापर्यंत हे जे अंतर आहे, याच्यामध्ये जर कुठल्याही व्यक्तीने आत काय चाललंय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला, नक्कीच त्याला त्याची स्वतःची दिशा मिळायला अजिबातच. सर, नोकरदार वर्गांना हा एक मेजर प्रॉब्लेम जाणवतो ना, की सगळेजण हे म्हणतात, हे आणि ज्याचाच सगळ्यात जास्त मार्केटने फायदा करून घेतला आहे, लोक सॅलरी टू सॅलरी जगतात. म्हणजे 31 तारखेची वाट बघत राहतात, 21 तारखेला पैसे संपतात, मग त्या 10 दिवसात सगळं घडी विस्कटते, आणि ती एकदा घडी विस्कटली की ती वर्षानुवर्ष तशी चालत जाते. ज्या आपण बऱ्याचदा मध्यम वर्गात ही एक घाणेरडी सवय आपल्याला, लोक म्हणतात त्याचा हातावरचं पोट आहे, पण ह्यांचंही सेम मध्यम वर्गाचं तेच चालू आहे. तर हे कशामुळे घडतंय आणि यातनं कसं बाहेर पडलं पाहिजे. आता हे कशामुळे घडतंय हे सांगण्यासाठी मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये मी एक उदाहरण सांगितलं होतं बघा, की आईने दुधासाठी पैसे मागवले, आपण कसं घडलो. आता त्याचा पुढचा भाग सांगतो, राईट. आता त्याचा पुढचा भाग असा आहे की सपोज मी इतके वर्ष काम केलं, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आणलं, राईट, आणि नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर आपण नॉर्मली काय करतो की पैसे येतात, मग पैसे मी पहिल्यांदाच मॅनेज करत असतो ना. जेव्हा पहिल्यांदा पैसे मॅनेज करतो त्यावेळी मग आपण काय करतो की नाही, मग मित्रांना पार्टी, मग घरच्यांना कपडे, या सगळ्या गोष्टी आपण करत राहतो. 20-21 तारखेला पैसे संपून जातात. मागच्या एपिसोडमध्ये मी हे पण सांगितलं होतं की आपण जगतो कसं, दुसऱ्यांच्याकडनं पैसे मागून. आणि एकदा ती थॉट प्रोसेस लागली आपल्याला की माझ्याकडं पैसे नसले तरी मला दुसऱ्यांच्याकडनं मागून घ्यायचे आहेत, बँकेकडनं मागून घ्यायचे आहेत, पर्सनल लोन काढायचं आहे, क्रेडिट कार्ड आहे, कुणाकडनंही पैसे मागून मला आजचा गुजारा करायचा आहे. यावेळेस आपण फायनान्शियल सेक्युरिटी झोनमध्ये जातो. आता इथं पण मागच्या वेळी सांगितलं होतं. आता प्रत्येकानं मला एक गोष्ट विचारू इच्छितो,
10 वर्षापूर्वी माझा पगार होता 25,000 रुपये. पहिल्या महिन्यामध्ये 20 तारखेला पैसे संपले आणि 30 तारखेपर्यंत मी दुसऱ्यांच्याकडनं पैसे घेतले. आज 20 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. आज पगार तुमचा 2 लाख रुपये आहे. परिस्थिती सेम आहे का बदलली आहे? बऱ्याच जणांची सेम आहे. बराच सेम आहे. का? कारण आपली विचारसरणी त्यावेळी जी होती ती आजही अशी आहे. जरी पगार वाढला तरी आपण मग आपल्या लायबिलिटीज, इन्फ्लेशन, लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे सगळे वाढवत गेलो आणि जसं जसं वाढवत गेलो तसंच दर महिन्याला पैसे शिल्लकच राहिले नाही. कधी कधी असं विचार येतो, यार माणूस स्वतःच्या फॅमिलीसाठी काम करतो का फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला पैसे देण्यासाठी काम करतो? विचार करण्याची गोष्ट. अगेन व्हाय हे स्वतः विचार करायला पाहिजे की नक्की मी कुणासाठी काम करतो आहे. एकदा हे कळलं ना की मग तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर श्रोत्यांना नक्की कळेल. हा व्हाय कळाल्यानंतर त्याच्यात ॲक्ट कसं करायचं कळतं. म्हणजे मग एक कळतं आहे की बाबा एक ह्याचा व्हाय साधारणतः हाच लक्षात येणार आहे की आपला बाबा माझं आमदनीपेक्षा खर्च जास्त आहे. बरं, आता मग पुढं काय करायचं? आता पुढं काय करायचं तर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल करायचं. एक वही घ्यायची, वहीमध्ये मधून असं रेषा मार, 4 चौकोन करायचे. सिम्पल. पहिल्या चौकोनामध्ये लिहायचं इन्कम, माझ्याकडे किती प्रकारचे इन्कम आहे. प्रॅक्टिकली एक्सरसाइज करा, राईट. दुसऱ्या याच्यामध्ये लिहायचं एक्सपेन्सेस, खर्च. अगदी चहा पिला तरी खर्च लिहा. थोडंसं इम्प्रॅक्टिकल वाटेल, थोडंसं लोकांना वाटतं काय चिंदी चोरगिरी करतं असं वाटेल, पण नाही, दॅट रिझॉल्व्स अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. त्याच्या खाली लिहा ॲसेट्स आणि उजव्या लिहा लायबिलिटीज. कारण तुमचं लाईफस्टाईलचं पिक्चर ह्या कागदावरती आहे. तुम्हाला 10वीत किती मार्क होते, तुम्ही फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये पास होता की नव्हता, कुठलीही बँक तुम्हाला हे विचारणार नाही. तुमचं फायनान्शियल स्टेटस या कागदावरती ठरतं, ज्याला आपण म्हणतो फायनान्शियल स्टेटमेंट. आता इन्कम माझं एकच प्रकारचं आहे, खर्च भरपूर प्रकारचे आहेत. मग खर्चांवरती लक्ष द्यायचं का इन्कमवरती लक्ष द्यायचं? पहिला खर्च कमी करायचा आणि इन्कम वाढवायचं. हो, पण नॉर्मल लोक काय करतात, इन्कम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करतात, खर्च तसेच राहतात, मग थॉट प्रोसेस तशी सेम राहते. मग त्याच्यानंतर असे कित्येक गोष्टी असतात की मी खर्च करतो असेट करण्यासाठी, ते असेट आहे की लायबिलिटी आहे हे कुठं माहिती आहे आपल्याला? म्हणजे लोक गुंतवणूक म्हणून दुसरा फ्लॅट घेतात. उदाहरण घेऊ, राईट. मला असं वाटतं की माझे 2 फ्लॅट आहेत. आता माझे 2 फ्लॅट आहेत, त्यातला एक फ्लॅट ज्यात मी राहतो, ज्याला व्हॅल्यू नाही आहे कारण मी राहतो. दुसऱ्या फ्लॅटमध्ये काय 1 कोटीचा फ्लॅट आहे, तर आता त्याच्या खाली काही मिळतच नाही, राईट. 85 लाख रुपयाचं कर्ज आहे. माझे स्वतःचे पैसे मी 15,000 रुपये 15 लाख रुपये टाकलेत. 85,000ला साधारणपणे 85,000चा हप्ता आहे. बरोबर, राईट. आणि मला तो हप्ता परवडतो. इट्स ओके, राईट ना. म्हणजे माझं तेवढी इन्कम आहे, मला काय फार टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि 15 लाखाचा हप्ता 85,000चा हप्ता घेऊन मी तो फ्लॅट रेंटलला दिला आहे. रेंटल किती मिळणार? मॅक्स 25,000. 25,000 रुपये. आता मी 85,000 रुपये देतो आणि मला 25,000 रुपये मिळतात. मेंटेनन्स असतो, सगळ्या गोष्टी असतात. प्रायमा फेसिया इट्स अ लायबिलिटी. लोक म्हणतात की नाही मग फ्लॅटची रेट वाढू शकतो. पूर्वीचा जमाना वेगळा होता, आत्ताच जमाना वेगळा आहे. पूर्वी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाली, फ्लॅट कल्चर सुरुवात झालं 96, 97, 93, त्यावेळेस ना फ्लॅटच्या किमती वाढायच्या. आता असं नाही आहे. फ्लॅटच्या किमती स्टेबल आहेत फॉर व्हेरी लॉंग टाईम. फार नाही वाढत आहेत, फार नाही वाढत. 6-7% वाढतात. गव्हर्नमेंट जे इन्फ्लेशन आहे त्याच्याशिवाय वाढत राहतात. मग मला सांगा की एवढे पैसे आपण घेऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं चेष्टेने नेहमी म्हणत असतो की 1 कोटीचा माझा फ्लॅट, समोर तिकडं XYZ एक माणूस राहिला आहे, मिस्टर राम असं गुरु धरून चालू. राम काय म्हणतो, अरे सुधीरभाई तुसी ग्रेट हो, तुझ्यामुळे मला इतक्या चांगल्या सोसायटीमध्ये राहायला मिळालं. त्याच्याकडे 1 कोटी असेल तर तो इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपल्या पैशावरती तो तिकडे चांगल्या सोसायटीमध्ये राहतो. आता हे म्हणजे योग्य नाही आहे ना. तर आपल्याला आपण विचार करायला पाहिजे की ज्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये मला असेट म्हणून मी ट्रीट केलं आहे ते खरंच असेट आहे का लायबिलिटी आहे? कार पण ठीक आहे, कार स्वतःसाठी घ्यायलाच पाहिजे, समजून घ्या. नाही तर मी तर नेहमी म्हणतो पैसे कमवायचे कशाला, जगलं तर पाहिजे ना. जगलं आज पण पाहिजे. हां मी 60ला आल्यानंतर करू ना, असं नाही. लाईफ इज टू लिव्ह नाव ऑल्सो, बट इन अ सिस्टमॅटिक वे. जर ते आपण केलं तरच आपल्याला आपण आत्ता जगण्यामध्ये पण उमेद आली पाहिजे ना. सगळं पुढच्या वेळी ठेवलं तर उपयोग काय त्याचा, राईट. तर कार पाहिजेच. कार लायबिलिटी असेट, पण 3 कार इट्स अ लायबिलिटी. अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. प्रत्येकी आपण ते तोलून मोलून आपण जगू नाही शकत. आपल्या सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत. त्यामुळे इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज हे 4 मुद्दे
प्रत्येकाने मास्टर केले पाहिजे. सर असेट्स अँड लायबिलिटीज म्हणजे काय सांगू शकतो, कारण बरेच जण आपले जे प्रेक्षक आहेत ते नॉट नेसेसरली फायनान्शियल बॅकग्राऊंड. हां, असेट म्हणजे काय की मी सपोज पैसे गुंतवले ₹100 आणि ₹100 गुंतवून मी एक वस्तू विकत घेतली. आता ती वस्तू मेंटेन करायला दर महिन्याला मला खर्च लागत असेल, माझ्या खिशातून पैसे जात असतील, तर ती माझ्यासाठी लायबिलिटी आहे, राईट. राईट. आपण इथे ₹100ची एक वस्तू घेतली, पण ती वस्तू मी एका ॲक्टिव्हिटीला लावली आणि त्या ॲक्टिव्हिटीतून मला ₹1 मिळायला लागला की वर्षाला ₹10 मिळायला लागले. मग मला ती ती वस्तू आहे ती मेंटेन करावी लागत नाही, पण त्याच्यातून मला पैसे मिळतात. मग ती माझ्यासाठी असेट आहे. असेट म्हणजे काय, ज्या गुंतवणुकीतून मला इन्फ्लेशनच्या वरती पैसे मिळतात ते माझ्यासाठी असेट आहे. ज्या गुंतवणुकीतून माझ्या खिशातून पैसे बाहेर जातात ती लायबिलिटी आहे. इतकं सिंपल आहे. म्हणजे फार डीपली जायची गरज नाही आहे. प्रत्येकाने तेवढं समजून घ्यायला पाहिजे की यार मी गुंतवणूक केलेली असेट आहे का लायबिलिटी आहे. राईट. व्हेरी सिम्पल. आता हे 4 मुद्दे, इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज, फायनान्शियल स्टेटमेंटचे 4 मुद्दे. याच्याबरोबर अजून 2 गोष्टी. कॅश फ्लो. कॅश फ्लो म्हणजे काय, आवक जावक. पैसे आले, पैसे गेले. हे नुसते 4 मुद्दे मांडून उपयोग नाही. जो पैशाची जी मूव्हमेंट आहे ना, ही मूव्हमेंट तुमच्या आयुष्यात कशी आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता व्यावसायिक म्हणजे जे बिझनेसमॅन आहेत त्यांच्याकडे सारखा पैसा येत असतो, सारखा पैसा जात असतो. कॅश कमिंग इन, कॅश गोईंग इज अ कॅश फ्लो, राईट. मग तो कॅश फ्लो तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, म्हणजे काय, इन्कमपेक्षा माझा खर्च कमी आहे का जास्ती आहे, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 6वा मुद्दा म्हणजे डेट मॅनेजमेंट. कर्जाच्या विळख्यामध्ये लोक फसून जाऊन इतकं व्याज भरतात की त्यांच्या लक्षात पण येत नाही की हे जर वाचवले असते तर माझ्याकडे करोडो रुपये झाले असते. कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर कर्ज नियोजन केलं, फॉर एक्झाम्पल मी एखादा फ्लॅट घेतला आहे फॉर एक्झाम्पल, आता कर्जाचं मुवमेंट कशी होते हो, हे कर्ज मुवमेंट कशी होते समजून घ्यायला पाहिजे ना. मी फ्लॅट घेतला, मी कर्ज घेतलं, मी झालं म्हणजे मला झालं, तर मला 30 वर्ष हप्ते भरायचे आहेत. पण असं नाही आहे ना. कर्ज घेतल्यानंतर नियमाप्रमाणे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या नियमाप्रमाणे काय होतं, तुम्ही जेवढे दिवस पैसे वापरता तेवढ्यावरती तुम्हाला व्याज भरायला लागतं. आता सपोज मी 30 वर्षासाठी लोन घेतलं आहे, राईट. आणि 30 वर्षासाठी लोन मी आजपासून सुरू केलं, 30 लाख रुपये घेतले फॉर एक्झाम्पल. तर पहिल्या महिन्यामध्ये 30 लाखावरती व्याज आणि मुद्दल असं ते इक्विटीकडून व्याज जास्ती घेतलं तर मुद्दल कमी घेतलं जातं, बरोबर, राईट. आता अजून काही काही सुसायडल पॉईंट्स आहेत. लोक कर्ज घेतात आणि डेव्हलपमेंट असते ना फ्लॅटची, पोझिशन 3 वर्षांनी असतात. 3 वर्षानंतर जेव्हा लोकांना ॲक्च्युअल हप्ता चालू होतो त्याच्या आधी डिस्बर्समेंट होते, तर लोक प्री EMI घेतात. म्हणजे काय की EMI मला भरायचं नाही, EMI मला नंतर भरायचं, आज फक्त मी जेवढे पैसे वापरले तेवढ्याच वरती मी व्याज देणार. म्हणजे काय की तुम्हाला सपोज 30 लाखापैकी 5 लाख डिस्बर्समेंट झाले, 5 लाखावरती फक्त मी व्याजच भरणार आहे. 5 लाख मुद्दल अशीच राहणार. ती कधीपासून चालू होईल, जेव्हा पोझिशन मिळेल त्यावेळेपासून. म्हणजे पहिले 3 वर्षापर्यंत पोझिशन मिळेपर्यंत माझ्या खिशातून फक्त व्याजच व्याज जाणार आहे. हे जर ताकद असेल आणि EMI चालू केला तर काय होतं, पहिल्या दिवसापासून 5 लाखाच्या प्रिन्सिपलवरती तुम्ही 30 लाखाचा EMI भरायला लागता, म्हणजे तुमचे पैसे खूप वाचतात. एक गणित बघा, जर तुम्ही 70 लाखाचं लोन घेतलं आहे, कॅल्क्युलेट करा. आम्ही स्पेशल कॅल्क्युलेटर तयार केला आहे त्यासाठी. आणि तुमचा पगार हप्ता आहे 65,000 रुपये फॉर एक्झाम्पल. आता 65,000च्या EMI वरती 20 वर्ष 30 वर्षासाठी तुम्ही 70 लाखावरती साधारणपणे ₹1.25 कोटी आसपास प्लस मायनस व्याज भरता. बरोबर, व्याज भरता, राईट. आता हेच जर तुम्ही 70,000च्या हप्त्यामध्ये फक्त ₹1,000 जरी EMI वाढवला, काय EMI फक्त ₹1,000चा EMI जरी वाढवला तर तुमचे लाखो रुपये व्याजाच्या स्वरूपात वाचतात. म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सपोज एक व्यक्ती आहे, त्याला 8.5%नी त्यांनी लोन घेतलं. आता त्याच्याकडे ₹5,000 सरप्लस आहेत, त्याच्याकडे ₹5,000 सरप्लस आहेत, तो कुठेही गुंतवू शकतो. आता त्याच्या आयुष्यामध्ये, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये असा कोणता प्रॉडक्ट आहे की जो त्याला टॅक्स फ्री 8.5% रिटर्न्स गॅरंटेड देईल? टॅक्स फ्री कुठलाच नाही आहे ना, होम लोन टॅक्स फ्री. म्हणजे जर त्यांनी त्या ₹5,000 त्या EMI मध्ये ॲड केले
तर जे बँक तुम्हाला चार्ज करणार आहे 8.5% ते तुम्हाला लागणार नाहीत. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, 8.5% लागणार नाहीत म्हणजे तुम्ही वाचवले आणि टॅक्स फ्री वाचवले. आणि हा प्रोडक्ट माझ्यासाठी नाही, फक्त त्याच व्यक्तीसाठी आहे ज्यांनी लोन घेतलेलं आहे. सो डेट मॅनेजमेंटचे भारी आहे. म्हणजे तुम्ही जर डेटला व्यवस्थित मॅनेज केलं, डेट व्यवस्थित वापरलं ना, तर इट्स अ ब्युटिफुल प्रोडक्ट टू क्रिएट वेल्थ. तुम्ही आता म्हणाला लक्ष 8.5% जर विदाउट इंटरेस्ट Guaranteed, without tax. विदाउट टॅक्स मिळतंय, याचा अर्थ तर साधारणतः आपल्याला 11% पडतोय. समजून घ्या. आणि 11% फिक्स रेट गॅरंटेड. गॅरंटेड. आता तुम्ही लोनकडे बघण्याचा दुसरा दृष्टिकोन दाखवा. गॅरंटेड असं कुठलाच प्रोडक्ट नाही ना की तुम्हाला गॅरंटेड 8.5% देईल, वो बी टॅक्स फ्री. कुठलाच नाही. आणि याच संकल्पनेचा उपयोग करून ना खूप सारे श्रीमंत लोक आणखीन श्रीमंत होत असतात. हो, म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपण गरीब आहोत म्हणून लोन घेतोय. अंबानी पण लोन घेत आहेत, अदानी पण लोन घेत आहेत. का घेत आहेत लोन? का घेतात? कारण ते काय करतात, ते लोन घेतात, त्यांच्याकडे ताकद आहे रोटेट करण्याची. एक संकल्पना आहे बघा, लोकांच्या सगळ्यांच्याच मनात असतं, तो काय श्रीमंत आहे, त्याच्याकडे काय पैसे भरपूर आहेत, राईट, श्रीमंतांनाच लोन मिळतं. नाही, श्रीमंतांना लोन मिळतं असं नाही, ते फायनान्शियल स्टेटमेंट आहे ना त्याच्यावरती लोन मिळत असतं. बँक तू किती चिकना दिसतो, तू किती छान दिसतो, तुझं ओळखीचे किती आहेत, त्याच्यावरती कोणी लोन देत नाही. लोन तुमच्या त्या कागदात ते तुमचं प्रगती पुस्तक आहे, त्याच्यावरती तुम्हाला लोन मिळतं, राईट. आता एक जो सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहे तो काय करतो बघूया आपण, राईट. तो काय करतो, पहिला लायबिलिटी क्रिएट करतो. म्हणजे काय की बँकेकडनं लोन घेतो. आता बँकेकडनं लोन घेतल्यानंतर एक सामान्य माणूस काय करतो, कार घेतो, घर घेतो, फॉरेन ट्रिपला जातो, लग्न करतो, अशा कित्येक गोष्टी करत राहतो. म्हणजे काय की अशा ठिकाणी पैसे गुंतवतो जिथून त्याला अजिबातच पैसे मिळत नाहीत. एक सक्सेसफुल व्यक्ती, एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर काय करतो, लोन घेतो. लोन घेतल्यानंतर आहेच्या आहे पैसे हा असेटमध्ये कन्वर्ट करतो. त्याचं एकच टार्गेट असतं. आता बघा, ही संकल्पना खूप भारी आहे. मी सपोज 10% लोन घेतलं, 10% लोन घेतलं, इन्स्टिट्यूशनकडनं घेतलं, लोकांच्याकडनं घेतलं, राईट, अदर पीपल्स मनी म्हणतो ना आपण. संकल्पना त्याच्यावरतीच आहे ना, अख्खं जग त्याच्यावरतीच चाललं आहे. या 10% लोन, 10%वरती मी घेतले पैसे फॉर एक्झाम्पल, आणि ते पैसे मी खूप सिस्टमॅटिकली वापरले आणि माझं मी ॲसेट क्रिएट केली, ज्या ॲसेटनी मला अख्ख्या वर्षात फक्त 1% प्रॉफिट दिला फॉर एक्झाम्पल. तर माझा ROI किती झालं, व्हॉट इज माय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, माझा ROI किती झाला, व्हॉट इज माय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सी, समजून घ्या, माझी गुंतवणूक किती आहे, माझी गुंतवणूक किती आहे, 0. शून्यावरती जर 1% मिळाला तर मग ROI किती झाला, 100%. इनफायनाईट. समजून घ्या, करेक्ट. इट्स इनफायनाईट. प्रत्येक सक्सेसफुल इन्व्हेस्टर या संकल्पनेने काम करत असतो. दॅट्स वाय रिच बिकम्स रिचर, दॅट्स वाय पुअर बिकम्स पुअरर, बिकॉज व्हॉट ही इज डुईंग इज युझिंग दॅट डेट ॲज अ एक्सपेन्स मॅनेजमेंट टूल. दीज पीपल आर युझिंग द डेट ॲज अ ॲसेट क्रिएशन टूल. आणि एकदा ॲसेट क्रिएट केलं की काय होतं की त्याच बेसिसवर तुम्हाला अजून लोन मिळतं. यू क्रिएट अनदर ॲसेट. मी सांगितलं मग, गंगा स्ट्रीम्स, यू क्रिएट अनदर ॲसेट. सगळे बिझनेस म्हणजे म्हणतात की तुम्ही लोन घ्या कॅपिटल एक्सपेन्स करण्यासाठी, लोन कधीच ऑपरेशनल एक्सपेन्ससाठी घेऊ नका. ऑपरेशनल एक्सपेन्ससाठी तुम्ही लोन घेतलं, डे टू डे खर्चासाठी लोन घेतलं, याचा अर्थ तुमचा काहीतरी चुकतंय. बस, तुम्ही नवीन इन्कम स्ट्रीम तयार करण्यासाठी लोन घेतलं. करेक्ट, गुड, वाव. म्हणजे खरं तर धंद्याचंच पर्सनल आयुष्य, पर्सनल फायनान्स हे सुद्धा धंद्यासारखंच रन केलं सेम आहे, काही दुसरं नाही आहे. मी तर नेहमी म्हणतो की धंदा म्हणजे काय की 10 लोकांची कंपनी, 100 लोकांची कंपनी. मी तर प्रत्येक व्यक्तीला म्हणतो 1 पर्सन कंपनी, शार्दूल अँड कंपनी, सुधीर अँड कंपनी, XYZ अँड कंपनी, राम अँड कंपनी. म्हणजे काय, अरे माझी कंपनी म्हणजे काय, मी, माझी फॅमिली, माझी मुलं, माझी आजूबाजूचे लोक, ही दीज आर ऑल्सो पार्ट ऑफ माय कंपनी, राईट. जर मला माझ्या आयुष्यात सगळ्यांना चांगलं द्यायचं असेल तर 1 पर्सन कंपनी हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग. आणि ती 1 पर्सन कंपनी हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग. मग त्यासाठी जे धंद्याचे नियम आहेत ते पण मला पाहिजेत ना, इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज, कॅश फ्लो मॅनेजमेंट, डेट मॅनेजमेंट, सगळ्याच गोष्टींचं नियमावली पालन मला व्यवस्थित करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि लोक म्हणतात ना की त्याचा काय धंदा आहे. अरे पण मी जर एका ठिकाणी नोकरी करतोय याचा अर्थ असा आहे की मी कुणाच्या तरी एंटरप्रेन्योरल आयडियावरती काम करतो ना. आणि मी पण धंद्यातच काम करतो, फक्त आय एम ट्रेडिंग टाइम फॉर मनी and he is using my time to trade his product. सर,
तुम्ही ना कायम मी तुमच्या बाकीच्या आर्टिकल्स वाचले, तुमच्या वेबिनार्समध्ये बघितलं की तुम्ही पे युअर सेल्फ फर्स्ट हे कॉन्सेप्ट म्हणता. नक्की काय कॉन्सेप्ट आहे? कारण का आपण स्वतःला पैसे देतच असतो ना. आता पे युअर सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे काय, की आता सपोज एक उदाहरण घेऊ. हं. एका व्यक्तीने नोकरी केली म्हणजे काय, की त्याला पगार मिळाला. लोकांना काय वाटतं, मला पगार मिळाला, माझे पैसे झाले. आणि लोक काय करतात, मग त्याच्यानंतर मग माझे पैसे आहेत तर मी काही पण करेन, मग खर्च होऊन जातात, मग पैसे संपून जातात, खूप गोष्टी असतात. तर पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणजे काय, की तुमच्या आयुष्यामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे सकाळी कालचं उदाहरण, आपलं आधीच्या एपिसोडचं उदाहरण, पुणे टू मुंबईमध्ये खूप शॉप्स आहेत, हे तर आहेतच, चॉईस नाही आहे, राईट. ह्याला तुम्हाला करावंच लागणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त पण ग्रोथ नावाची काही गोष्ट असते, वेल्थ क्रिएशन नावाची काही गोष्ट असते. त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजेत एक वेगळी पुंजी. जेव्हा केव्हा तुमच्याकडे रुपया येतो किंवा 100 रुपये येतात, तेव्हा तेव्हा तुम्ही एक नियमावली करायची की आलेल्या प्रत्येक पैशातून 1%, 2%, 5%, 10% तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तुमच्या खर्चानुसार ठरवायचं, हे पैसे माझे नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर नवीन एखादी व्यक्ती नोकरीला लागली असेल, आत्ताच सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, इंजिनियर तर आहे, अजून करूया की त्याला 50,000 रुपये पगार आहे. 50 पगार आहे. आता त्याला 50,000 खर्च नसतोच ना. बरोबर. आता जर पैसे असेच ठेवले, लक्ष्मी चंचल आहे, राईट. मनी इज लिक्विड. मनी ऑलवेज लव्ह फ्रॉम मुव्हिंग फ्रॉम वन पॉकेट टू अनदर पॉकेट. आता म्हणतात लक्ष्मी, राईट. ऑलवेज वन पॉकेट टू अनदर पॉकेट. यावेळी जर मी त्याला ब्लॉक केलं नाही ना, तर आपल्या खिशातून तुमच्या खिशात जायला वेळ लागत नाही. एकदम सिम्पल आहे. अशा वेळेस काय करायचं, की सपोज नवीन 50,000 नोकरी लागली, त्यांनी ठरवायचं की यार मी ना दर महिन्याला 20,000 बाजूला काढून टाकणार. म्हणजे मी स्वतःला सांगितलं माझा 50,000 पगार नाहीच आहे, माझा 30,000 पगार आहे. ओके, राईट. थोडं मिडल एजला येऊ आपण. मिडल एजला 70-75,000 पगार, पण लायबिलिटी आहे, लग्न झालं आहे, मुलांचं शिक्षण पण सुरू झालं आहे, 1ली, 2री, 3री, 4थी जे काय चालू आहे. आता यांच्या केसमध्ये पैसे शिल्लक राहत नाहीत, तरीसुद्धा त्यांनी ठरवायचं की नाही 5% पगार माझा कमी आहे. आता हे सगळे लोक काय म्हणतील, सर खरंच पैसे शिल्लक राहत नाहीत. तुम्हाला सांगायला काय जातं आहे, या सगळ्यांना मी एक उदाहरण देऊ इच्छितो. कोविडमध्ये जगलो का नाही जगलो, पण मॅनेज केलं ना सगळं. तसं समजून चाललं ना की 5% पगार कमी आहे, काय फरक पडतो. हे ठरवणार कोण आहे, व्यक्ती. कारण त्याच्या मानसिकतेतून ठरवलं तरच ते होऊ शकेल, नाही तर होणार नाही. आणि सपोज एक व्यक्ती आहे की जो सक्सेसफुल आहे, त्यांनी सुद्धा दर महिन्याला स्पेसिफिकली एक अमाऊंट बाजूला काढणं खूप महत्त्वाचं आहे, ऑन द पर्सेंटेज बेसिस. ओके. याचं काय होतं की कालांतराने वी स्टार्ट क्रिएटिंग अ सॉलिड रॉक बेड ऑफ इन्व्हेस्टमेंट. बाजूला काढायचं म्हणजे काय करायचं? बाजूला काढायचं म्हणजे 10% ठरले आपले. हां, माझा 50,000 पगार आहे, 5,000 काढायचे आणि गुंतवायचे. ते पैसे तुमच्या कुठल्याही डे टू डे गरजेसाठी नाही आहेत. जोपर्यंत इथंपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत ते पैसे काढायचेच नाहीत. ते पैसे तुमच्या फ्युचरसाठी आहेत. म्हणजे ते पैसे तुम्ही बाजूला काढले, 5, 10, 15, 20 असं करत करत तुमच्याकडे 4, 5 लाख, 10 लाख रुपये झाले. देन यू हॅव अ चॉईस. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा संधी येतात. यू कॅन एनकॅश ऑन दोज ऑल अपॉर्च्युनिटीज. एका ठिकाणी कुठे जागा येऊ शकते, कुठंतरी एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची येऊ शकते, चांगले शेअर्स येऊ शकतात. म्हणजे काय, वेन यू हॅव दिस, देन तुम्हाला अपॉर्च्युनिटी दिसायला लागतात. कारण ज्याच्याकडे पैसे नसतात त्याला अपॉर्च्युनिटी काही दिसतच नाही, आणि दिसली तरी सुद्धा तो काय करू शकत नाही. हे शिस्त म्हणून लावायचं की मी 5%, 10% जे काही ते काढतोय. आणि ते तुमच्या खर्चासाठी नाही आहेत, ते म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी नाही, ते तुम्ही वेगळं करा. हे तुमचं आयुष्य पॉवरफुल करण्यासाठी आहे. एकदा वन्स यू हॅव सॉलिड रॉक बेड ऑफ इन्व्हेस्टमेंट, देन व्हॉट हॅपन्स इज दॅट की तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली किंवा तुम्ही अपॉर्च्युनिटी एनकॅश करू शकता. दिस इज पे युअर सेल्फ फर्स्ट. आणि याचं मॅजिक खूप भारी आहे. म्हणजे मी खूप वर्षापूर्वी, 3-4-5 वर्षापूर्वी ना, बिफोर कोविड, ॲग्रोवनसाठी मालिका लिहिली होती, पैशाची भाषा म्हणून. राईट, पैशाची भाषा. त्या मालिकेमध्ये मी असंच पे युअर सेल्फबद्दल लिहिलं होतं, शेतकऱ्यांसाठी. सगळं फायनान्शियल प्लॅनिंग शेतकऱ्यांसाठी लिहिलं होतं. कारण शेवटी तो माणूस आहे ना. बरोबर. 1-1.5 वर्षानंतर मला विदर्भातल्या एका माणसाचा फोन आला. म्हटलं सर मी अमुक असं बोलतोय. म्हटलं बोला सर. म्हटलं सर तुम्हाला एक खूप गोष्ट आनंदाची सांगायची आहे. म्हटलं आज तुम्ही जे सांगितलं ना, त्या खात्यात जाऊन बघितलं तर त्या खात्यामध्ये आज जवळजवळ 9.5 लाख रुपये आहेत. वा. फक्त मी काय केलं,
प्रत्येक बिल आलं त्या बिलातनं 10-15% त्यांनी ठरवलं ते बाजूला काढून त्या खात्यात टाकायला चालू केलं. प्रत्येक आलेल्या पैशातून तिकडे पैसे टाकायला चालू केले. म्हटलं उसाचं बिल आलं फॉर एक्झाम्पल किंवा कडधान्याचं बिल आलं, या बिलामधनं तसं काही शिल्लक राहण्यासारखं मला वाटत नव्हतं, पण आमचं आयुष्य तसंच चालतं ना. तुम्ही बाजूला काढले, मी सांगितलं पट्टी कमी मिळाली, विषय संपला आमचा. मला सांगून टाकलं पट्टीच कमी मिळाली, मग काय कमीच मिळाली असतं तर काय केलं असतं. रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. तर मग पे युअर सेल्फ वर्क्स फॉर एव्हरीबडी. आज जर एखादी व्यक्ती 5,000च्या नोकरीवरती असेल, जर श्रोत्यापैकी कोणी ऐकत असेल, 500 रुपयांनी चालू करा. इट्स ऑल अबाउट द हॅबिट. वन्स यू गेट इम्बाइब्ड, काय म्हणतात इथं हॅबिट तर ड्रिल झाली ना, तर मग जीवनामध्ये किती पैसे आले ना, तर यू वर्क विन दॅट पर्टिक्युलर थॉट प्रोसेस. पे युअर सेल्फ फर्स्ट इज अ व्हेरी पॉवरफुल कॉन्सेप्ट. त्याच्यामुळे आपण आपल्याच पैशाच्या नियोजनाला वाव देतो. मला खूपच जास्त पडतं हे. ती एकदा शिस्त लागली ना सवयीचं, म्हणजे माझ्या वडिलांना एक यातली एक वेगळी सवय. ते ना पहिले कुठलेही पैसे येऊ देत, म्हणजे त्यांचा पगार येऊ दे, इन्सेंटिव्ह येऊ दे, कुठल्या इन्व्हेस्टमेंटवरचं रिटर्न झाले, तर त्यांना एक सवय, पहिला काय करायचं, घरी येताना पैसे ते विड्रॉ केले किंवा आले तर त्यातनं पहिला देवाला एक उदबत्ती किंवा काहीतरी घेतात आणि लगेच दुसरे पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यातले एक 50,000 आले, 5,000 रुपये टाकले. आणि हे सवय करत आल्यामुळं जेव्हा त्यांना हवी ती जमीन घ्यायची होती तेव्हा त्यांच्याकडे तो कॉर्पस, आणि आम्हाला माहितीच नाही की हे पैसे कुठनं आले म्हणलं. ते म्हणले ते थोडे 500,000 काढलेले त्यातनं झालेत. त्यामुळं पे युअर सेल्फ फर्स्ट मी बघितलंय त्याचा किती. याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे मी कोल्हापूरचं आहे. कोल्हापूरमध्ये आमचे एक प्रिन्सिपल हेडमास्टर म्हणून रिटायर झाले, राईट. तर ते कधी प्री इंडिपेंडन्स नोकरीला लागले होते, प्राथमिक शिक्षक म्हणून. त्यांचा पगार किती असेल त्यावेळेस? बापरे, इंडिपेंडन्स रुपयामध्ये काही 50 पैशांमध्ये वगैरे असेल. आता मी असंच त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. आता ते नाही आहेत. आम्ही जेव्हा काम करायला लागलो ना 2004ला फायनान्शियल वर्ल्डमध्ये, तर 7-8ला वगैरे गेलो त्यांच्याकडे असं. तर ते बोलत होते असे, आणि मग आठवायला म्हटले जा रे ते किसान विकास पत्र माझं एनकॅश करून घेऊन ये. आपण उत्सुकतेपुढे विचारलं ना काय आहे ते. ते म्हटले की जेव्हा माझा पहिला पगार आला, कुणी सांगितलं मला माहिती नाही, म्हटलं जो काय पगार असेल 1 रुपया असेल, 75 पैसे असेल, त्यावेळीपासून मी आलेल्या पगाराच्या 10% मी किसान विकास पत्र घेत गेलो. अख्ख्या जीवनामध्ये कधीही मी किसान विकास पत्र मोडलं नाही, फक्त ते रिन्यू केलं. जेव्हा रिटायर झाले हेडमास्टर म्हणून, शेवटच्या पगाराची पण त्यांनी त्याच पद्धतीने किसान विकास पत्र घेतलं. आता त्याच्यानंतर 20 वर्ष झाले, राईट. त्यांनी सगळी किसान विकास पत्र थप्पी लावून ठेवलेली आहे ती, आणि दर महिन्याला वरचं किसान विकास पत्र काढायचे, नातवाला म्हणजे जा याला एनकॅश करून घेऊन ये. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि पॉवर ऑफ डिसिप्लिन. आणि हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं इथं शक्य आहे, सायकोलॉजी ऑफ मनी शक्य आहे. वाव, खूपच कमाल. इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही सांगितलीत की श्रीमंत होत जातात, गरीब होत राहतात, कारण त्यांचं ते योग्य पद्धतीने गोष्टी ज्या हातात टूल्स आहेत ते वापरत नाहीत. सो त्याच्यामध्ये तुम्ही लोन ॲज अ टूल म्हणालात. मगाशी मी त्याच्यावरती डबल क्लिक केलं नाही, पण मला थोडं समजून घ्यायचं, कारण की आपल्याकडे ना 2 पद्धतीने लोनकडे बघितलं जातं. एक तर आत्ता खूप जास्त लोक ना लोन घेऊ नका, कसं लोन तुमच्यासाठी वाईट आहे, गुड लोन बॅड लोन असं बोलतात. तर लोनकडे काय पद्धतीने बघितलं पाहिजे आणि कोणते त्याला एक बेसिक पॅरामीटर्स किंवा क्रायटेरियाज लावले पाहिजेत घेताना? लोन इज अ डबल एज स्वॉर्ड, दुधारी तलवार आहे. जर योग्य वापर केलं तर लोनमधून तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतात. म्हणजे मगाशी सांगितलं ना की इनफायनाईट रिटर्न येऊ शकतो. रिच बिकम्स रिचर. लायबिलिटी क्रिएट करतात म्हणजे काय, तर लोन क्रिएट करतात. अँड दर डिफरंट टाईप ऑफ लोन विच इज अ बॅड लोन. बॅड लोन म्हणजे काय, आपण नॉर्मली बहुतांश लोक करतात ते. आता आहे ना की लग्न करायचं आहे, काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला लोन देतो. मग ते आले, पैसे खर्च केले, नंतर मग चालूच आहे आपलं, हप्त्यावरती हप्ते चालू आहे. त्याचं बॅड, त्याच्यामध्ये आपल्याला पैसे मिळत नाहीत, राईट. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपल्या थॉट प्रोसेसवरती अवलंबून आहेत. गुड डेट, बॅड डेट. म्हणजे मी कर्ज कशासाठी घेतो हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा ते समजलं की मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी डिफाईनमध्ये होऊ शकतात. आता बघा, कॅश क्रेडिट, बिझनेसमन कॅश क्रेडिट घेतो, राईट. करेक्ट. आता CC घेतो म्हणजे काय की त्याला बँक काय सांगते, किंवा मी तुझ्या पाठीशी आहे,
तुझ्या कॅश आम्ही फ्लोमध्ये तुला- काही गडबड झाली तर हां, 1 कोटी रुपयाचं आम्ही तुम्हाला CC द्यायला तयार आहे, पण आम्हाला काय पाहिजे त्याच्या हिशोबाने आम्हाला पाहिजे मॉर्टगेज पाहिजे किंवा तुमचा एवढा माल आमच्याकडे पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, राईट. म्हणजे 1 कोटीच्या लोनला ते 1 कोटीचं ते रॉ मटेरियल ठेवतात, बरोबर ना. आता बहुतांश लोकांची जी काही CC आहे ही एक्झॉस्टेड असते, 100% असते. आता याला बघण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मला CC कशाला हवी आहे. आता CCसाठी ना माझ्यासाठी एक भारी उदाहरण आहे, एकदम पॉवरफुल उदाहरण आहे. CCकडं कसं बघायचं. एक व्यक्ती फ्रस्ट्रेटेड बिझनेसमॅन, खूप सारे धंदे केले, खूप सारे पैसे मिळवले पण, आणि भरपूर गोष्टी सुरू झाल्या, आणि त्याच्या आयुष्यामध्ये CC पण होती. त्याच्या आयुष्यामध्ये धंदा एकदम एकदम वाईट स्थितीत, पैशाची एकदम बेकारी. त्यांनी काय केलं की नाही आता माझ्या आयुष्यात काय होत नाही, मला जाऊन तर सुसाईड केलं पाहिजे, म्हणून तो सुसाईड करायला निघतो, राईट. जाता त्याला एक छान हिरवळ दिसते, म्हणून 5 मिनटं बसू, जसंही मरायला चाललं, राईट. जाऊन बसतो. थोड्या वेळाने एक सुटाबोटातला जंटलमन त्याच्याकडे तिकडे येतो आणि बसतो शेजारी. त्याकडे असं बघत असतो. अचानक म्हणतो, मित्रा काय प्रॉब्लेम है. जंटलमन व्हाट्स अ प्रॉब्लम. तो सांगतो, नहीं है, ज़िंदगी की वाट लगी है, बहुत प्रॉब्लम है, पैसा नहीं है, धंधा अच्छा नहीं है, कैश फ्लो का बहुत प्रॉब्लम है, इसीलिए मैं सुसाइड करने के लिए. अरे पगला आहे क्या, जीवन अपना इतना भारी आहे, इतकं सगळं छान आहे, सुसाईड कधी करतात का. थांब जरा म्हटला. असं तो चेकबुक काढतो, चेक फाडतो, साईन मॅन करतो, 1 कोटी रुपये चेक लिहितो, म्हणतो जा घे तुझ्याकडे, मला पुढच्या वर्षी परत दे. आता असा कोण देऊ तू त्याला, पण चेक देऊन गेला, रिअल चेक, राईट. आता तो माणूस विचार करायला लागतो, यार माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत आता, म्हणजे जर माझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम झाला तर 1 कोटी एनकॅश करून मी कधी प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकतो, राईट. आता हा एक चेक घेतो, मग हा चेक एनकॅश नाही करायचा. जीवनाने मला परत संधी दिलेली आहे, मी जाऊन कष्ट करणार, मेहनत करणार, सगळ्या गोष्टी पॉवरफुल करणार, लागलं तर हे माझ्यासाठी आहे, बॅकएंडला सपोर्ट आहे, सपोर्ट बॅकअप आहे, बॅकअप माझ्याकडे स्ट्रॉंग आहे. 1 कोटीचा चेक तो जातो, फुल फ्लेज मेहनत करतो, एक लेवल झाल्यानंतर तो प्रॉफिटमध्ये जातो. मग 1 वर्ष होतं, 1 वर्षानंतर तो म्हणतो की नाही यार, ज्याने मला चेक दिला आहे ना त्याला जाऊन भेटणं आवश्यक आहे, तो मला भेटायला येईल, त्याला काहीतरी गिफ्ट द्यायला लागेल मला. तो सगळं घेऊन जातो तिकडे ठरलेल्या दिवशी. सकाळपासून संध्याकाळ वाट बघतो, कोणीच येत नाही. मावळतीला एक माणूस सुटाबुटातला पळत येताना दिसतो, त्याच्या मागे 2 किंवा 3 वॉर्ड बॉय असतात. वॉर्ड बॉय पळतात, तो पुढं पळतोय. अचानक त्याच्यापाशी आल्यानंतर वॉर्ड बॉय त्या सुटाबुटातल्या माणसाला पकडतात. हा ओळखतो, अरे हाच माणूस आहे तो. हा चिडतो, म्हटलं वेळ लागले का तुम्हाला, एवढा मोठा माणूस याला तुम्ही कशाला पकडून घेऊन चाललाय. आणि तो पकडून घेऊन चाललेले असतात. त्यातला एक वॉर्ड बॉय असं वळून बघतो आणि म्हणतो, यांनी तुम्हाला पण 1 कोटीचा चेक दिला होता का. विचार करा, CC अशी आहे, CC अशी आहे, CC माझ्या आयुष्यामध्ये बॅकअप असते, पण ती आपल्या आयुष्यात फ्रंटहून भूत कधी होते आपल्याला कळत नाही. त्यामुळे प्रत्येक धंदेवाईक मित्रांनी, जे काय एंटरप्रेनर्स आहेत, बिझनेस ओनर्स आहेत, यांनी CC कशी वापरायची याच्यावरती अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि दॅट्स अ सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. इवन दुसरं एक CC जे पर्सनल आयुष्यात आहे ते क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड ते पण असंच वापरलं, सेम आहे, कारण संकल्पना आहे सेम. मला बॅकअपला पाहिजे ना ते, पण ते आपल्या फोरफ्रंटवरती कधी येतं आणि आपलं बिल कधी येतं आपल्याला कळतच नाही. बरोबर. आपण मग त्या क्रेडिट कार्डसाठी जगतोय का आपल्यासाठी जगतोय कळतच नाही. क्रेडिट कार्डचं डेंजरस आहे. रिव्हॉल्विंग क्रेडिटला गेलात ना तर 2.99% पर मंथ कंपाऊंडिंग येतं, म्हणजे इट्स 56%, म्हणजे एवढ्या लेवलला जातं ते. खूपच भयानक आहे. त्याच्यावरती आम्ही लिटरली, जर तुम्ही एपिसोड बघितला नसेल तर मागचा एपिसोड बघू शकता तुम्ही, आम्ही डिटेलमध्ये क्रेडिट कार्डवरती बोललो. सर, अजून एक गोष्ट घडते, म्हणजे कॅश फ्लो गडबडतो लोकांचा, ते माझं एक लक्षात आलेलं आहे लोकांशी बोलल्यानंतर बऱ्याचशा, की लोकांचा ना सेम हाच प्रॉब्लेम होता की आत्ता इन्कम आहे 50,000 रुपये आणि नेमकं माझ्या यावेळेला 60,000 रुपये देणं आहे, आणि ते 60,000 रुपयातले देणं देत नाहीत, त्यातले जे लक्झरी एक्सपेन्सेस आहेत ते करतात, त्याच्यामुळे तो 60,000 रुपयेमधलं अजून 40,000 रुपये देणं राहतात, मग ते पुढच्या महिन्यात परत अजून वाढतात, ते 70,000 रुपये होतात. असं करत 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 ते वाढत राहतं आणि एकाच वेळेला ते क्लिअर करत नाहीत. म्हणजे त्यांचं होतं काय की लीक्स तर होत राहतात कॉन्स्टंटली आणि नवीन एक्सपेन्सेस वाढत जातात. सो त्यामुळे त्यांचा फ्लो पूर्ण गडबडून जातो. सो त्यांना हे दिसतंय श्रोतांना सगळ्यांना. बरं झालं हा प्रश्न विचारलात. ही बाटली आहे,
ही पाण्याची बाटली आहे. याच्यात पाणी आहे. पाणी महत्त्वाचं आहे का बाटली महत्त्वाची हो? पाणी महत्त्वाचं. पाणी महत्त्वाचं, राईट. श्रोत्यांना काय वाटत असेल तर टाईप करा, काय महत्त्वाचं आहे? पाणी महत्त्वाचं, राईट. कारण पाणी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, राईट. पण जगामध्ये पाणी भरपूर आहे, बरोबर. अगणित पाणी आहे, म्हणजे आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्ती पाणी आहे, राईट. आता ह्या बाटलीमध्ये पाणी मी ओतलं आहे, राईट. या बाटलीची कॅपॅसिटी 1 लिटर. बरोबर. मग मी याच्यामध्ये पाणी ओतत गेलो. आपण लहानपणापासून ऐकलं, राईट. ड्रॉप बाय ड्रॉप मेक्स एन ओशन, थेंबे थेंबे तळे साचे. मी टाकत गेलो याच्यामध्ये, एक लेवल आला की बाटली भरून जाईल, म्हणजे माझी कॅपॅसिटी संपली. बरोबर. पण या बाटलीला जर अनेक छिद्र असतील, याच्या बाटलीला, तरी बाटली कधी भरेल का? करेक्ट. नाही भरणार. नाही भरणार. मग मला सांगा, बाटली महत्त्वाची की पाणी महत्त्वाचं? बाटली महत्त्वाची. बाटली महत्त्वाची. आपल्या जीवनामध्ये ह्या बाटलीचा खूप मोठा संदर्भ आहे. जर पाणी महत्त्वाचं आहे, पाणी इज अ कॉन्टेंट इन दिस बॉटल अँड बॉटल इज कॉन्टेक्स्ट टू होल्ड वॉटर. तुमच्या माझ्या जीवनामध्ये पैसा कॉन्टेंट आहे की कॉन्टेक्स्ट आहे? कॉन्टेंट आहे. कॉन्टेंट आहे. मग कॉन्टेंटला जर नीट एके ठिकाणी ठेवायचं असेल तर तुम्हाला काय पाहिजे? राईट कॉन्टेक्स्ट. राईट कॉन्टेक्स्ट. राईट कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? रूल्स, द रेग्युलेशन्स, एथिक्स, व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल अराउंड मनी, अराउंड बिझनेस, अराउंड रिलेशनशिप. लहानपणी आठवते तुम्हाला आपला कॉन्टेक्स्ट होता, 7 वाजायच्या आत घरी यायचं, शुभम करोती म्हणायची. बरोबर. तो कॉन्टेक्स्ट होता, राईट. तो कॉन्टेक्स्ट टाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. पैशाबद्दलचा कॉन्टेक्स्ट पण टाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या गोष्टींवर ते एक लक्षात येऊ शकतं की किती पैसे कमवते इम्पॉर्टंट नाही आहे. इट्स नेव्हर अबाउट हाऊ मच मनी यू मेक, इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी. आणि त्याच्यासाठी काय पाहिजे? राईट कॉन्टेक्स्ट. आणि ते कुठून येतं? सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. कमाल. सर, सगळ्यात मोठा जे बाटलीला पडलेलं होल आहे ते म्हणजे योलो, यू लिव्ह ओनली वन्स. मला छान लाईफ जगायचं आहे. उद्याचं काय माहिती, मला माहीत नाही मी उद्या जगणार आहे का नाही. आणि मी प्रत्येक एपिसोडमध्ये हेच म्हणतो की हे जे लाईफस्टाईल आहे, क्वालिटी ऑफ लाईफ आहे, ह्याच्यामुळे आपलं ते छिद्र मोठं होत चाललं आहे. आणि ते बंद करणं खूप अवघड जातं आहे. मला तुम्ही लाईफस्टाईल इन्फ्लेशन जे मगाशी म्हणालात ते जर समजावून सांगितलं तर मला वाटतं की आम्हाला सगळ्यांना समजायला मदत होईल की नक्की काय गोंधळ होतो आहे आणि ते बंद केलं, ते छिद्र बुजवल्याने केवढा फरक पडणार आहे आमच्या आयुष्यात. मी या मताचा 100% आहे की जीवन आहे, जीवन आज पण जगलं पाहिजे. मला जर मॅकडोनल्डचा बर्गर खायचा, मला आज खायचं आहे, मला नंतर नाही खायचा. मला जर बघायचं आहे, मला जर कुठं जायचं आहे तर मला आज जायचं आहे, मला नंतर नाही जायचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की मी 60 वर्ष नोकरी 60 आल्यानंतर मग आम्ही फिरायला जाईल. मग तो एक असं फोटो बघितला होता की 60 झाल्यानंतर लोक इटलीला जातात आणि ते आपल्या कॅनलमध्ये जातात आणि झोपलेले असतात, राईट. तो आपल्याला तसलं नाही जग, आज आपल्याला करायचं आहे, राईट. म्हणजे काय की मला आजही जीवन जगायचं आहे. पण इट्स नॉट अबाउट यू ओनली लिव्ह वन्स, राईट. लाईफस्टाईल इन्फ्लेशन कधी होतं? जेव्हा आपण कम्पेअर करायला लागतो त्यावेळेस. जीवन हे रियालिटीवरती चालतं, ऑथेंटिसिटीवरती चालतं. वेन यू आर विथ युअर सेल्फ, जेव्हा तुम्ही स्वतःशी विचार करून तुमच्या रिअलिस्टिक लाईफमध्ये जीवन जगता, यू गेट रिअल विथ युअर लाईफ. मग त्यावेळी काय होतं की दुसऱ्याने गाडी घेतली, दुसऱ्याने घोडा घेतला, दुसऱ्याने बंगला घेतला, दुसरं युरोपला जाऊन आलं, याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण जात नाही. आपण काय म्हणतो? नो नो नो, आय हॅव टू गेट रिअल विथ मी. मला काय पाहिजे आत्ता, माझ्या आत्ताच्या सिच्युएशनला माझी काय आवश्यकता आहे. एकच थॉट हा आपण डिफाईन केला ना, या डिफाईन्ड केलेल्या थॉटवरती आपण काय करतो की मग म्हणतो की नाही आता त्याचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. पण होतं काय की माझ्याकडं मी मागच्याच वर्षी iPhone 15 घेतला आहे, 16 घेतला आहे फॉर एक्झाम्पल, आणि अचानक 17ची ॲड आली, 18ची ॲड आली. कारण 2 वर्षापूर्वी मी कुशाक गाडी घेतली, राईट. आणि आता अचानक दुसरी कुठली गाडी आली. लोक काय करतात? कम्पॅरिझनमध्ये जाण्यासाठी एक्झिस्टिंग गोष्टी ठेवून किंवा विकून नवीन गोष्टी घ्यायला जातात. आणि इथे मग काय होतं? ते गणित बिघडतं. आमदनी अठ्ठनी खर्च रुपयाकडे जातं आणि मग लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे कधीच आपल्याला वर येऊन देत नाही, कारण लाईफस्टाईल वाढतच जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्हाला हॉटेलिंगची सवय आहे,
फॉर एक्झाम्पल आम्हाला नाही आहे पण असं गुजरून चालू. जर थोडे पैसे वाढले तर आपण ॲव्हरेज हॉटेलमधनं चांगल्या हॉटेलमध्ये जातो. अजून थोडे पैसे वाढले की 2 5 स्टारला जातो. म्हणजे 5 स्टारला जायचं नाही का? हो जायचं ना, तिथला पण अनुभव घ्यायचाच आहे. पण तिथं जाण्याच्या आधी मला स्वतःला आय हॅव टू गेट रिअल विथ मी. ऑथेंटिकली मला काय करायचं हे समजणं खूप आवश्यक. ज्यावेळेस मागच्या एपिसोडला सांगितलं ना की ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी बोलायला सुरुवात कराल त्या दिवशी जीवनातले सगळे प्रॉब्लेम्स हे मिनिमाइज होत जातील, संपून जातील. लाईफस्टाईल इन्फ्लेशन राहतच नाही. म्हणून काय मिनिमलिस्टिक जगायचं का? नाही जगायचं. जीवन जगायचं आहे आत्ता. मला सगळ्या गोष्टी छान पाहिजेच आहेत. मग पैसे कमवायचे कशाला? फायनान्शियल फ्रीडमची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मी नेहमी सांगतो, एक साधू आहे, भगवी वस्त्र आहे, त्याला काय नाही, देवाचं फक्त जप करायचं आहे. त्याला 2 वेळचं तांदूळ डाळ वाटी मिळाली की तो एकदम निवांत आहे. मला वेगळं पाहिजे, राईट, माझ्या फॅमिलीला वेगळं पाहिजे, जो अजून उच्च दर्जा त्याला वेगळं पाहिजे. आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण जेव्हा डिफाईन करतो ना त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस मग आपल्याला आपण कोण आहे हे लक्षात येतं. सी फायनान्शियल फ्रीडमची व्याख्या सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे. खूप मोठी कॉम्प्लिकेटेड तर अजिबातच नाही. ज्या क्षणाला तुमचा जो इन्कम आहे किंवा पॅसिव्ह इन्कम आहे, हा पॅसिव्ह इन्कम तुमच्या खर्चापेक्षा जास्ती होईल त्यावेळेपासून तुम्ही फायनान्शियली फ्री झालं तर समजून चालायचं. द मोमेंट युअर पॅसिव्ह इन्कम इज ग्रेटर देन युअर इन्फ्लेशन, ग्रेटर देन युअर एक्सपेन्सेस, देन द रिअल फ्रीडम स्टार्ट्स. म्हणजे तुम्हाला उद्या काय लागणार आहे त्याच्या पैशासाठी आज काम करायलाच पाहिजे असं भाग नाही आहे. यालाच अनुसरून एक गोष्ट सांगतो की फायनान्शियल फ्रीडम मिळाल्यानंतर अचीव काय होतं? वेन यू अचीव फायनान्शियल फ्रीडम, व्हॉट डू यू गेट? टेल मी, व्हॉट डू गेट? तुम्हाला काय मिळतं? मला असं वाटतं पर्सनली, मला उद्याचं टेन्शन कमी होतं. बरोबर म्हणजे मला उद्या खायला काय, म्हणजे मला माहिती आहे की बरोबर. माझं सोय, म्हणजे मी आज सुट्टी घेऊ शकतो, मला आज हवं आहे ते मी काम करू शकतो. कारण का मी समजा आज पैसा नाही कमवलं तर लगेच माझ्यावरती उद्या भीक मागायची वेळ येणार नाही. बरोबर आहे, सिम्पल आहे. म्हणजे काय की तुमचा टाईम तुमच्याकडे राहिला ना, वेळ सगळ्यात स्कॅर्स कमोडिटी. जेव्हा तुम्ही फायनान्शियली फ्री होता ना त्यावेळेस सगळ्यात जास्ती तुम्ही काय अचीव करता ते म्हणजे तुमचा टाईम. वाव, मी या पर्स्पेक्टिव्हने कधी बघितलंच नाही. कारण तुमच्याकडे वेळच शिल्लक राहील ना, चांगल्या गोष्टी करायला, पुस्तक वाचायला, तुमच्या हॉबीजवरती काम करायला, मुलांशी खेळायला, बायकोशी गप्पा मारायला, नवऱ्याशी गप्पा मारायला, फॅमिलीवर टाईम स्पेंड करायला, आई वडिलांच्यावर टाईम स्पेंड करायला. नाही तर काय लोक त्या पैसे कमवण्याच्या गर्दीत इतके अडकलेले असतात की त्यांनी आकायला वेळच नाही आहे. मग म्हणतात की नाही मी स्ट्रेसमध्ये आहे, मी अँझायटीमध्ये आहे. फायनान्शियल फ्रीडम याच्यासाठी हवं आहे. फायनान्शियल फ्रीडम याच्या नावे नाही आहे की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मला पाहिजे ते काम करेन, पाहिजे ते खरेदी करेन. तो मटेरियलिस्टिक व्ह्यू झाला. रिअल व्ह्यू काय आहे की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे असतील, मी फायनान्शियली फ्री असेल, तेव्हा माझ्याकडे वेळ असेल जो माझा असेल. वाव, मी काय पाहिजे ते करू शकतो त्या वेळेमध्ये. दिस विल गिव्ह यू अ लॉट ऑफ इन्साइट्स. मग तुम्ही काही पण करू शकता, राईट. तुम्ही एक दिवस फार्मर सुद्धा पडू शकता, काय कोणी टेन्शन नाही. स्वतःशी बोलू शकता, वॉकला जाऊ शकता, ट्रेकिंगला जाऊ शकता, काय पाहिजे करू शकता. वा, कमाल. आपण पहिल्या एपिसोडमध्ये पैसाच समजून घेतला मुळात. आता पैसा आपल्या जवळ ठेवायचा कसं, पैशासोबत राहायचं कसं कळलं. आता ग्रो कसा करायचा, म्हणजे आपल्याला बियाणं सापडलं, ते बियाणं रुजवलं, ते वाढवायचं कसं, ते पुढच्या एपिसोडमध्ये आता मला उत्सुकता लागली की पुढच्या एपिसोडमध्ये ते त्याचं रोपटं कसं होणार आहे, त्याचं झाड कसं होणार आहे ते बघायचं आहे मला. नक्की. याच्यासाठी ना मी पुढच्या एपिसोडची थोडीशी झलक दाखवतो, झलक सांगतो. पैसे वाढवताना ना नुसतंच फक्त मी गुंतवणूक करून पैसे वाढतात असं नाही आहे, समजून घ्या. बऱ्याचशा गोष्टी आपल्या आसपास असतात. जेव्हा तुमचं माइंडसेट चांगलं होतं ना या गोष्टी तुम्हाला दिसायला लागतात. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सरकारचं काम काय, गव्हर्नमेंटचं काम काय, इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं, लोकाभिमुख कार्यक्रम करणं, राईट. आता सरकार एकटं करू शकतं काय काम सगळं? नाही करू शकत. म्हणून सरकारला लागते उद्योजकांची मदत. बरोबर. सरकार काय म्हणतं, आम्हाला ठीक आहे, आम्हाला रस्ते करायचे आहेत, पण तुम्ही जर कॅपॅसिटीमध्ये असाल तर तुम्ही रस्ते करा, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स देऊ, वेगवेगळ्या सबसिडीज देऊ, टॅक्स ब्रॅकेट देऊ, दुनियाभरच्या गोष्टी. म्हणजे काय की इथे सरकारच्या कामासाठी आपण उपयोग घेऊ शकतो. एक वेल्थ क्रिएशनचा कॉन्सेप्ट आहे.
म्हणजे हा आत्ता का सांगायचं आहे, मला पुढच्या एपिसोडला काय होणार आहे हे थोडंसं लक्षात येईल. प्रत्येक उद्योजकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. समजून घ्या, सपोज तुमची पार्टनरशिप कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. आपण आता मार्च आला राईट, आपण टॅक्सेशनसाठी आता काम करायला चालू करू. जेव्हा आपण अकाउंट्स मांडतो तर 2 संकल्पना असतात, एक प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स. आता प्रॉफिट बिफोर टॅक्स आला सपोज फॉर एक्झाम्पल, आता त्यावेळेस जे काही आपले अकाउंटिंग करणारे लोक असतात की ते सांगतात की सर याच्या पलीकडे आता आपल्याकडे खर्चच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यावरती टॅक्स भरावाच लागेल. बरोबर. चॉईस नाही आहे. बरोबर ना. सपोज तो तुमचा टॅक्स आला 1 लाख रुपये, लेट्स टेक एन एक्झाम्पल. आता अशी एक संकल्पना ऑलरेडी आहे. लीगली तुम्ही तुमचा टॅक्स डिफर करू शकता, प्लस यू क्रिएट वेल्थ इन द प्रोसेस. बरं. म्हणजे काय की सपोज याच्यानंतर एकच क्लॉज आहे सेक्शन 37(1) की ज्याच्यामध्ये तुम्ही जर पैसे इन्शुरन्समध्ये गुंतवले तर ते पैसे तुम्ही तुमच्या बुक ऑफ अकाउंट्समध्ये एक्सपेन्सेस म्हणून दाखवू शकता. म्हणजे काय, एकदा तुम्ही त्याच्यात पैसे टाकले की 1 लाखामधले 1 लाख तुम्हाला प्रॉफिट आफ्टर टॅक्स आला आहे, बिफोर टॅक्स आला आहे. 1 लाखामध्ये तुम्ही 10,000 रुपये खर्च इन्व्हेस्ट केले. 10,000 रुपये जर इन्व्हेस्ट केले तर त्याच्यावरती 3,000चा टॅक्स वाचला तुमचा. वाचला नाही, डिफर केला. बरोबर. मग डिफर जो केलेला टॅक्स आहे ना, तो नंतर वेल्थ क्रिएशन कसं करायचं याच्यावरती खूप गोष्टी आहेत. म्हणजे अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण काम करू शकतो, पण आपली बुद्धीच चालत नाही तिथपर्यंत. आपण तिथंपर्यंत पोहोचतच नाही. आपण ते पैसे कमवणे त्या स्ट्रेसमध्येच राहतो. खरोखर जेव्हा आपण फायनान्शियली फ्री होतो ना, किंवा आपली माइंडसेट चांगली होते, थॉट प्रोसेस चांगली होते, बिलीफ सिस्टम चांगली होते, तेव्हा अशा असंख्य गोष्टी या आपल्याला दिसून येतात. म्हणजे लिटरली या क्लॉजच्या अंतर्गत राहून तुम्ही तुमची करोडो रुपयांची वेल्थ क्रिएट करू शकता. वाव. अशा अनेक गोष्टी आहेत. मी फारच आता एक्सायटेड आहे की पुढच्या एपिसोडमध्ये काय काय मला गोष्टी कळणार आहेत, ज्याच्यातनं माझंही पर्सनल फायनान्स सुधारणार आहेत, वाढणार आहेत आणि अशी मोठी मोठी झाडं येणार आहेत. तर अर्थातच तुम्हाला या एपिसोडमध्ये काय काय इंटरेस्टिंग वाटलं ते नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि मी डेफिनेटली रेकमेंड करेल प्रत्येकाला की सरांनी जे एक पर्सनल फायनान्शियल स्टेटमेंट सांगितला, तो जो क्वाड्रंट होता इन्कम, एक्सपेन्स, लायबिलिटी आणि ॲसेट्सचा, तो आपण प्रत्येकाने ड्रॉ केला पाहिजे. सो दॅट मला वाटतं ती खरी आर्थिक कुंडली आहे आपली, आणि ती आर्थिक कुंडली आपलं भविष्य खरं सांगणार आहे. सो ती आर्थिक कुंडली नक्की काढा आणि पुढच्या एपिसोडला भेटूच. धन्यवाद. लो बसावा.